हरे श्रद्धांजली देता थरथरे माझी काया। परिवारातून व्यक्ती गेल्यानंतर एवढे शब्द आपल्याकडे बाकी असतात बरं। राहू दे रे देवराया चरणापाशी माझी आई, विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी। आज 1-2 वर्ष परिपूर्ण होत आहेत। परिवारातून व्यक्ती गेल्यानंतर आपल्याकडे एवढंच हातात असतं बरं, गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद बार बार आती है। गेलेले माणसं पुन्हा पुन्हा येत नसतात, पण त्यांच्या आठवणी मात्र परिवारामध्ये सदैव जिवंत राहतात। आणि म्हणून मला असं वाटतं खरं तर आजींच्या जीवनाचं सोनं झालं बरं। अगदी 2 मुलं आहेत, 4 कन्या आहे, सगळ्यांचा अगदी व्यवस्थित सुखरूपपणे प्रपंच चालू आहे। पण आपला व्यक्ती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। आपल्याला सदैव एवढंच वाटत असतं की आपल्यापासून आपला माणूस कधी दूर होऊ नये। परंतु हा मृत्यूलोक आहे, या मृत्यूलोकामध्ये जो जो जीव जन्माला आला त्याला प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचे, कारण मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, अरे आज मेरी तो कल तेरी बारी। ठरलेले जावं तर प्रत्येकाला लागणार आहे। पण एका स्मशानभूमीमध्ये एवढं गोड वाक्य लिहिलेलं होतं, रे मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते। आपलेच माणसं आपल्याला जाळायला तयार आहे बरं। परंतु कबीरजी सांगतात, मायबाप जन्म झाला त्याच्यासाठी मृत्यू हा निश्चित आहे। जसं डबा घेतलं की ढक्कन घ्या किंवा घ्यावं लागतं असं म्हणायची गरज नाही। डबा घेतलं की ढक्कन घ्यावंच लागतं। तसं ज्याचा जन्म, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे। जसं ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे। पण कबीरजींनी ज्या वेळेला निरीक्षण केलं ना, कबीरजींनी फार गोड वर्णन केलं। तुम्ही आम्ही जीव ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला आपण जीव असा होतो की माऊली येताना जीव रडत होता, पण आपल्या येण्यानं मात्र परिवार आनंदी, सगळा परिवार हसत होता। कबीरजींनी याचं निरीक्षण केलं आणि वर्णनच केलं की कबीरा जब हम पैदा होया हमरो ये जग हसे। पण कबीरजी सांगतात, हे मानवी जीवन जगत असताना एवढं दिव्य जीवन जगा की आपण जाताना हसावं आणि या समाजानं आपल्यासाठी रडावं। आपण गेल्यानंतर कोणी म्हटलं नाही पाहिजे व्यक्ती जायला पाहिजे होतं। आपलं स्मरण जर झालं तर आपल्या या प्रेमानं कधीतरी एखाद्याचे डोळे पाणावतील, अश्रू येतील डोळ्यामध्ये, त्याचं अंतकरण आपल्याविषयी कळवळून येईल, असं जीवन जगणं खरं तर गरजेचं आहे। उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे। तुका म्हणे का मरणाची सरी, तुका म्हणे का मरणाची सरी, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे। तुका म्हणे का मरणाची सरी, तुका म्हणे का मरणाची सरी, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उरे कीर्ती मागे। तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। या विश्वामध्ये आपल्याला गेल्यानंतर सुद्धा कीर्ती रूपानं राहायचे। आणि म्हणून आज माऊलीला जाऊन 2 वर्ष परिपूर्ण होत आहेत। नाविन्यांना हा परिवार माझ्यासाठी नाही, अनेक दिवसाच्या आमच्या भेटी गाठी ओळखी आहेत बरं। आणि वर्षातून 1 ते 2 ते 3 वेळेला माझं सदैव या परिवारामध्ये येणं असतं। आणि म्हणून आमच्या विलास काकांचा कॉल आला होता मला, माझी भागवत कथा चालू होती धाराशिव उस्मानाबादकडे। त्यांनी सांगितलं, ताई आईंचं द्वितीय पुण्यस्मरण आहे, तुम्हाला ह्या दिवशी टाईम भेटेल का? म्हटलं काका घरचाच कार्यक्रम आहे त्यामुळं नकार देण्याचा काही विषयच नाही। आमचे परसराम बाबाचे जावई आहेत, म्हणजे आमच्या गावचे जावई आहेत त्यामुळं असो अतिशय सुंदर आज द्वितीय पुण्यस्मरण आहे। काही काही ठिकाणी महाराज आजकाल पोरं बापाचा दावा सुद्धा घालायला तयार नाही बरं।
पण आज द्वितीय पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटात नक्की ज्या ठिकाणी माय माऊली असतील त्या खरंच आनंदी होत असेल. नाहीतर वस्तुस्थिती महाराज खरंच काही काही परिवारामध्ये लोक हे मान्यच करत नाही. ते म्हणतात एकदा गेला व्यक्ती म्हणजे गेला, काय दावान वर्ष श्राद्धन मासिक श्राद्धन इथं केलेलं दान कुठं त्यांना पोहोचतं का, असं कधी कधी लोक याला अंधश्रद्धा म्हणतात. पण ही अंधश्रद्धा नाही बरं, ही डोळं श्रद्धा आहे. कारण शास्त्र सांगतं की पतंती पितरो हेशम लुप्त पिंडो दका क्रिया दोषी रेते कुलघ्नानम वर्णसंकरकारकै. जर आपण गेलेल्या व्यक्तीचं इथं पिंडदान केलं नाही, त्यांच्या माध्यमातून ज्ञानदान केलं नाही, अन्नदान केलं नाही, तर गेलेले पूर्वज आपल्यावरती नाराज होतात. मी सांगत नाही, संतांचे प्रमाण आहे. आणि मग पाठीमागच्या लोकांना आहा कटा त्याचे करीती पितर, हो आहा कटा त्याचे हो करीती पितर. महाराज आपले गेलेले जे पूर्वज आहे पाठीमागच्या लोकांना शाप देतात बरं. आणि म्हणून आपल्याला शाप परिवाराचा गेलेल्या पितरांचा लागू नये असं जर वाटत असेल, आपण जर इथं त्यांच्या गेलेल्याच्या निमित्तानं अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, पिंडदान केलं, वस्त्रदान केलं, तर हे पुण्य महाराज आपल्या वरती त्या पितरांना लागत असतं. आणि मग ती वरती गेलेले जे आपले पितर आहे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा आहे, त्यांचा शाप नाही बरं. ज्या ज्या परिवाराला पितृदोष प्राप्त झाला, तुम्ही बघा बरं, अनुभव येतो कधी कधी परिवारातल्या लोकांना. त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरातल्या लोकांचा मेळ राहत नाही, घरामध्ये अन्न गोड लागत नाही, किंवा त्या घरात संतान होत नाही. मग अशी लोक वैतागले की ब्राह्मण बुवाजीकडे जातात, बुवाजी सगळं काही आहे पण सुख शांती नांदत नाही, पैसा टिकत नाही, घरातल्या लोकांचा मेळ नाही. मग बुवाजी सांगतात, अहो तुमच्या घराला ना पितृदोष आहे, हा पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. तुम्ही सगळे काही संन्याशी थोडी बसला, तुम्हाला माहिती बरं काय करावं लागेल. बोला बोला बाबा, काय नारायण नागबली करावं लागेल. मग मला असं वाटतं तिकडे जाऊन नारायण नागबली करण्यापेक्षा इथं आपलं कर्तृत्व केलं तर वावगं ठरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या परिवारातून व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या इच्छापूर्तीसाठी केला जातो तो दशक्रिया विधी. त्याच्यानंतर केलं जातो तो 13वा विधी. 13व्याच्या दिवशी आपण ब्राह्मणाला छत्री, काठी, सतरंजी, पाण्याची, केळीची मटकी दान करतो. बरोबर आहे ना. बोला बोला, करतात की नाही. केलं जातं असं म्हटलं जातं. इथं जर आपण ब्राह्मणाला दिलं तर वरती प्रवास आपला चालू होतो ना, तो 365 दिवसाचा आहे. 1 वर्षभरपर्यंत या जीवात्म्याचा प्रवास चालू असतो. एक वैतरणी नावाची नदी, वैतरणी नदी पार होण्यासाठी गौमातेची आवश्यकता असते. जर इथं जर आपण जन्मापर्यंत मरेपर्यंत गौमाता दान केली असेल
तर 13व्याला गौमाता दान नाही केली तरी चालतं, पण मग मात्र आयुष्यभर आपण जर गौमाता दान केलीच नसेल तर 13व्याला आपल्याला ब्राह्मणाला द्यावं लागतं, कारण ती वैतरणी नावाची नदी गौमाताशिवाय पार होत नाही. म्हणून इथं जर दान केलं तर आपल्याला वरती लागणारे हा साहित्य, पाण्याची केळीची मटकी तर ब्राह्मणाला दान केली तर वरती आपल्याला पाणी मिळत असतं असं म्हटलं जातं. आणि गरुड पुराणामध्ये याचं अतिशय सविस्तर वर्णन आहे, म्हणून इथं दान करण्याचा प्रथा आहे. बरं, 13 लोक जीव घातले जातात. तुम्ही म्हणताल ताई 365 दिवसामध्ये 12च महिने येतात, मग हे 13 लोक का घातले जातात? जर यदा कदाचित आता यावर्षी अधिक मास होता आणि या वर्षीचा अधिक मास काही विशेष होता. बरं, बऱ्याच मंडळांनी आपल्या जावयांना सोनं नाणं वस्त्र अलंकार देऊन तृप्त केलेलं आहे आणि खरंच विशेष होता या वर्षीचा. दरवर्षी 3 वर्षाला अधिक मास येतो, पण या वर्षीचा अधिक मास मात्र विशेष होता. त्यामुळं सगळ्यांनी आपण पुण्य संपादन केलेलं आहे. जावई जीव घालण्याचं लक्ष्मीनारायणाच्या रूपानं त्या खरं तर अधिक मासामध्ये लेक जावयाचं पूजन केलं जातं. आणि म्हणून हा जो अधिक मास आहे हा फक्त शास्त्रानं नामचिंतनासाठी अन्नदानासाठी विशेष मानलेला आहे. याच्यामध्ये ना घराच्या वास्तुशांत केल्या जातात, ना वर्षश्राद्ध, ना मासिक वर्षश्राद्ध असे कुठलेच विधी. आणि हा महिना गेलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा मानला जात नाही हा अधिक मास. आणि म्हणून जर यदा कदाचित एखादा अधिक मास आला तर त्याही महिन्यामध्ये त्या जीवात्म्याला उपवाशी राहावं लागू नये, म्हणून आपल्याला मासिक 13व्याच्या दिवशी 13 लोकांना जीव घालण्याची प्रथा आहे. बरं, मग त्याच्यानंतर केलं जातं ते मासिक श्राद्ध. दर महिन्याला आपण त्या व्यक्तीच्या नावानं एका व्यक्तीला जीव घालतो. तो कुठपर्यंत? वर्षश्राद्धाच्या दिवसापर्यंत. आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी त्या ठिकाणी महाराज वर्षश्राद्ध हा जो शब्द आहे त्याच्यातच अर्थ दडलेला आहे. श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. पण आजच्या खरं तर काही लोकांकडे श्राद्ध असते, भाव असतो असं नाही. बरं, नुसतं करायचं म्हणून केल्या जातं, पण वर्षश्राद्ध अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून तर अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदानाला श्राद्धाच्या दिवशी गेलेल्या जीवात्म्याच्या निमित्तानं आपण जे जे काही दान करू त्या दानाचं पुण्य त्या जीवात्म्याला प्राप्त होत असतं आणि म्हणून योग्य गती त्यांना प्राप्त होत असते. आणि गेलेल्या पितरांचं जर आम्हाला पुन्हा वेळोवेळी स्मरणच होत असेल मग केलं जातं ते पुण्यस्मरण. आणि म्हणून या परिवाराला खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद. अद्वितीय पुण्यस्मरण आहे, पण एवढ्या सोहळ्यात आनंदानं थाटामाटात नियोजन केलं. ज्याही ठिकाणी आमच्या आजीबाई असतील ना, खरंच त्यांना आनंद झाला असेल. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मी मगाशी बोलून गेले, आजकाल काही परिवारामध्ये मान्य करत नाही हे दशक्रियाविधी, मासिक श्राद्धन. काही लोक तर 10वासुद्धा घालायला तयार नाही. आत्तामध्ये तर एका व्यक्तीनं आपल्या बापाचा 10वाच ब्राह्मणाला उक्ता दिला. ब्राह्मण म्हणला सगळं काय आम्ही करिलो, पण विधीसाठी टक्कल कुणाचं करायचं? म्हणले ज्याचं कीर्तन आहे त्याचंच करा. असा कसाही विधी करून चालत नाही. जे शास्त्राला मान्य आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला करावं लागतं. आणि म्हणून आज या परिवारानं द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अतिशय सुंदर नियोजन केलं आजच्या हरिकथेचं कीर्तनासाठी. ज्यांची विशेष उपस्थिती आहे, ज्यांनी अतिशय सुंदर प्रथमता चाल गायली. नावं काय तुमच्या आता सांगाल का मला? बाबासाहेबजी महाराज काळे आणि नवनाथजी महाराज. वा, अतिशय सुंदर चाल आपण गायली. बरं, तुम्हाला मनपूर्वक चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आमच्या हार्मोनियम वादक काका आहे, तिकडं मृदुंगाचार्य दादा आहे. काय नाव रे दादा तुझं? कृष्णाजी दादा. वा, अतिशय सुंदर मृदुंगाची सेवा या ठिकाणी करतायत. मी दादालाही धन्यवाद देईल. बाकी आपण सर्वच मंडळी. बरं, मला काही इथं कोणाचं नाव माहिती नाही. कोणी प्रमुख असेल तर मला नावं सुचवा, नाही तर म्हणताल याचं घेतीन त्याला सोडी. ती माझं वस्तुतः कोणाचा परिचय नसल्या कारणानं आदरणीय आज आमचे रामदादा आहेत. दादा आणि मी जवळपास आम्ही बरोबर 3-4 वर्ष शरद महाराजांकडे राहिलो. आणि ज्यांचं वाजवणंही अतिशय सुंदर आहे आणि स्वभावही अतिशय सुंदर आहे. कधीतरी योगायोगानं आमच्या गाठी भेटी होतात. बरं, कधी 2-2, 4-4 वर्ष एवढं जवळ आहे पण नाही गाठी भेट होत. पण आता जवळपास एवढ्या वर्षात 4थी-5वी भेट आहे. अतिशय सुंदर मनोभावे ज्यांचा संप्रदायातली सेवा चालू आहे. आज दादाजी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या रामदादालाही मी मनपूर्वक धन्यवाद देईल. आदरणीय आमचे खंडागळे दादा आहेत. आधी करून आपण समजतं, मला असं वाटतं तुम्ही मला ओळखत नाही असं नाही. बरं, याच्यातले बरेच मंडळी, कारण तुमच्या परिवारामध्ये माझ्या सदैव सेवा चालू राहतात. पण आज मात्र या भाणसिवऱ्यामध्ये ताके वस्तीवरती मी प्रथमतः सेवेसाठी आले. तसं माझं नेहमी येणं जाणं असतं, पण सेवेसाठी मात्र मला प्रथमतः या ठिकाणी येण्याचा योग आला. असो. आणि मला वाटतं भावेश महाराजच का गावामध्ये भागवत कथेचे अविराजजी महाराज. वा, अविराजजी महाराजांनी भागवत कथा घेतलेली जानेवारीमध्ये आहे ती सेवा.
जानेवारीमध्ये दादांचं मला सकाळीच कॉल आला होता, आरतीताई तुम्ही येत आहेत ना, पहिल्यांदा आमच्याकडे येऊन जा. म्हटलं नाही, सेवेला उशीर होईल, पण असो मला वाटतं येणार आहे ते सुद्धा सेवेसाठी. या ठिकाणी माझी भागवताची सेवा आहे, पण जानेवारीमध्ये आहे. पण काकांना मी त्या दिवशीच बोललं, काका मी येणार आहे जानेवारीमध्ये, पण त्यांनी सांगितलं नाही, तर आपली आत्ता सेवा आहे. पण असो, अतिशय सुंदर नियोजन आमच्या ताके काकांनी केलं. आईंच्या पश्चात 2 मुलं आहेत, 4 कन्या आहे, पतिराज आहेत. पण खरं सांगू का, लग्न झाल्यापासनं ज्यावेळेला अग्निनारायणाच्या साक्षीनं माय माऊली ज्यावेळेला 7 फेऱ्या मारते ना, त्यावेळेला तिची परमेश्वराला विनंतीच असते, हे प्रभू असंच सौभाग्याचं लेणं घेऊन मी या जगाचा निरोप घ्यावा. ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. परंतु मला असं वाटतं कधी कधी की पश्चात पाठीमागं पतिराज राहिले की मग फार थोडंसं आपल्यासाठी ते कठीण असतं, पण त्या माय माऊलीसाठी मात्र तिच्यासाठी हा आनंद असतो बरं. पण खरं जगाला जे मान्य आहे असं मरण आज या माय माऊलीला आलं. सौभाग्याचं लेणं घेऊन गेल्या त्या आजी. पण असो, आज त्यांना 2 वर्ष परिपूर्ण होत आहेत. आणि आजच्या ह्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व ज्येष्ठ आपतेष्ट सगळे सोयरे सर्वजण उपस्थित आहात. 11 बरोबर वाजले, पण 12च्या आत या ठिकाणी आपण सेवा संपन्न करणार आहे. तुम्हाला एकच विनंती असेल, फक्त कीर्तनाला बसरा, श्रद्धेनं बसा. भजन चालू झालं की टाळी, मुखानं भगवत चिंतन, आणि कीर्तन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं तर अजिबातच माझ्याकडं पाहू नका. अगदी प्रसन्न बसा, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीची साधन. तुम्ही एवढं प्रसन्न बसा की जेणेकरून 1 तासभर तुमच्याकडं पाहून मला प्रसन्नतेनं कीर्तन करावं वाटेल. विठ्ठल विठ्ठल आजच्या हरी कीर्तनासाठी जो अभंग निवडला ना, तो माझ्या तुकोबरायांचा आहे आणि अतिशय अर्थपूर्ण अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला. लक्ष देऊन ऐका. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमान कहते हैं, लेकिन जिसके प्यार में कोई अंत नहीं उसे माँ कहते हैं. आई लेकरावरती प्रेम करत असताना कधी आई लेकराला म्हणते का, बाळा मी अगदी तुला तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणार आहे बरं, 9 महिने 9 दिवस तुझं मुख न पाहता तुझ्यावरती प्रेम केलं, एवढं तुला मनात त्या ठिकाणी फोडाप्रमाणे जपलं राजा. पण माझं वय झाल्यानंतर, मी थकल्यानंतर तू मला त्या ठिकाणी आधार दे, माझी सेवा कर, आणि सेवाच करावी अशी अपेक्षा कधी आई ठेवत नाही बरं. करीला भावीन प्रीती, त्या लेकरासाठी पोटी भारवाहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगता, संत महापुरुषांना विनंती आहे, आमचं हे जे जन्म मरणाचं ओझ आहे, या जन्म मरणाच्या ओझ्यातून आम्हाला निवारण करा. नाही तर हे जे जन्म मरणाचं ओझ आहे तो तुम्ही स्वतः तुमच्यावरती लादून घ्या. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. विठ्ठल विठ्ठल गोड अर्थाचा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी निवडला. लक्ष देऊन ऐका. आई हे नातं जर ईश्वरानं कशासाठी निर्माण केलं असेल तर प्रेम देण्यासाठी. आई निर्मिली, आई देवाचे रूप. प्रेम देण्यासाठी आईची निर्मिती केली बरं ईश्वरानं. परंतु प्रामुख्यानं आईचे 5 सर्वश्रेष्ठ उपकार सांगितले. लक्ष देऊन ऐका. पहिला जर उपकार माय माऊलीचा आपल्यावरती कोणता असेल तर या विश्वामध्ये येण्यासाठी बाबा सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी जागा जर कुणी दिली असेल ना, तर ती तुमच्या आमच्या आईनं दिली बरं. तुम्ही कधीतरी अनुभव घ्या. तुमच्या या भाणशिवरे गावामध्ये जर एखादा बाहेरचा व्यक्ती राहण्यासाठी आला, बाबा कुणी गावामध्ये परिचित नाही, आणि राहण्यासाठी तर आधार सहारा मला मिळावा अशी त्याची मनातून अपेक्षा आहे. मग तो गावामध्ये कुणाला तरी भेटतो, त्यांची चर्चा होते, आणि चर्चा झाल्यानंतर तो म्हणतो, अरे हरकत नाही, तू बाहेर गावचा आहे, तुला इथलं काही माहिती नाही, पण आधार सहारा देणं आमचं माणूस म्हणून कर्तव्य. मग तो त्याच्याबरोबर जाणार, त्याला एखादी रूम पाहून देणार, भाडोत्री. काही लागलं तर हक्कानं सांगा, आम्ही तुमच्या घरचे माणसं आहोत. आणि म्हणून तो खूप त्यांना आधार देतो, सहारा देतो. 2-4 वर्ष झाले की लक्ष देऊन ऐका बरं, त्याचं त्या ठिकाणी स्थान निर्माण होतं. स्वतः त्या ठिकाणी जागा घेतो, सुंदर बंगला बांधतो.
पण 4-2 वर्षानं जर त्याला कोणीतरी गावचं व्यक्ती भेटला आणि त्याला विचारलं कुठले तो, तुम्ही नवीन दिसता आमच्या गावात. मग तो म्हणतो हो मी फार दूरचा आहे, या गावामध्ये आलो ना अक्षरशः कोणीसुद्धा ओळखीचं नव्हतं बरं माझं, परंतु तुमच्या या गावामध्ये आल्यानंतर तुमच्या गावचे रामभाऊसारखे माणसं मला भेटले आणि म्हणून तर मी तुमच्या गावात अनोळखी असतानासुद्धा आज एवढी मोठी प्रगती करू शकलो. नुसते रामभाऊसारखे देव माणसं भेटले अरे, ज्यानं तुम्हाला फक्त भाडोत्री रूम बघून दिली बरं, आणि कुठंतरी एक आधार सहारा दिला बा आहे आम्ही तुमच्यासाठी. तर नुसता आधार सहारा दिला तरी आम्ही त्याला देव माणसं म्हणतो. पण जिनं या विश्वामध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी जागा ज्या माऊलीनं आम्हाला दिली, आम्ही तिला देव नाही म्हणणार तर दुसरं म्हणणार तरी काय. विठ्ठल विठ्ठल आईचा दुसरा उपकार आहे की आईनं एका पारड्यामध्ये आपलं प्राण ठेवला आणि एका पारड्यामध्ये आपल्या बाळाला ठेवलं बरं. लक्ष देऊन ऐका. कधी जर आई बाळाला जन्म देताना जर बाळ आडवं आलं तर डॉक्टर सांगत असतात माई आता या क्षणाला एकतर तुमचं बाळ वाचेल नाही तर तुम्ही वाचताल. परिवाराला जर विचारला हो या क्षणाला बाळ वाचेल नाही तर बाळाची आई वाचेल, तुमचं परिवार म्हणून एक त्यावेळेला उत्तर असता हो लेकराचं काही बरं वाईट झालं तर चालेल आम्हाला दुसरं होईल पण बाळाची आई मात्र वाचली पाहिजे. पण ज्यावेळेला आईला हा प्रश्न केला जातो ना आई या क्षणाला एकतर तुम्ही वाचाल नाही तर तुमचं बाळ वाचेल, त्यावेळेला आई म्हणून आईचं उत्तर असतं, मातृत्व म्हणून आईचं उत्तर असतं डॉक्टर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल हो पण माझा पोटचा गोळा मात्र जगला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्राण समर्पण करणारी जर या विश्वामध्ये कोण असेल तर ती आई असते. लक्ष देऊन ऐका बरं. बाळ ज्या वेळेला पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ परिपूर्ण होतो ना माऊल्या हो, बाळ पोटातल्या पोटातच आईला लाथा मारतं की नाही बोला ना. त्यावेळेला आई कधी म्हणते का हे मूर्खा पोटातल्या पोटात ते तरी सुद्धा मला लाथा मारतो, ये बाहेर बघते मी तुझ्याकडं, म्हणते का आई? अजिबात नाही. कारण तिचं लेकरावरती नितांत शुद्ध प्रेम राहतं. किती प्रेम राहतं सांगू का. आज जसे आमचे रामजी मृदुंग वाजवतायत ना असाच एक मृदुंगाचार्य रोज वनात जाऊन बसायचा, मृदुंग वाजवायचा. त्याचा मृदुंग ऐकला की एक छोटंसं बकरू तिथं येऊन बसायचं. एक दिवस त्या मृदुंगाचार्य दादांना विचारलं का रे मी मृदुंग वाजायला बसलो कीच तू या ठिकाणी येऊन बसतो, तुला माझ्या हातातला गोडवा आवडतो, लग्गे आवडतात का, मुखड्या आवडतात रे बाळा, तू या ठिकाणी येतो. बकरानं सांगितलं बाबा तुमच्या हातातला गोडवा काय, लग्ग्या काय, मुखडे काय मला काही सुद्धा कळत नाही. अरे मग येतो याचं कारण बाबा जो मृदुंग तुम्ही वाजवताय ना त्या मृदुंगाचं शाई पान आणि धूमपान माझ्या आईच्या कातड्यापासून बनलो आणि तुम्ही थाप टाकली की मला असं वाटतं माझी आईच मला बोलवते. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना करीला भावीन प्रीती. पण आजकाल आम्हाला सचिनच्या शतकाची जेवढी काळजी ना तेवढी काळजी आज आम्हाला आमच्या मायबापाची राहिली नाही. दारामधल्या कुत्र्याला आम्ही 20-20 हजार रुपये खर्च करू पण आमच्या घरातल्या मायबापाला कधी कधी एक टायमाची भोजन देऊ आम्ही शकत नाही. ही आजची परिस्थिती. बरं एक आपला भाग सोडून द्या, ग्रामीण भागामध्ये आजही रोजी खरं तर मनापासून मायबापाची सेवा केली जाते. बरं भले मायबाप त्यांच्यापासून विभक्त राहत असतील पण तरीसुद्धा विभक्त राहून सुद्धा कधीतरी त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये कळवळा असतो. आपल्या परिस्थिती फार गंभीर आहे आजकालची. आता मी एका ठिकाणी कथेला गेले ना
त्या काकाश्रींना 3 मुलं आहे, पण तिघेही वेगळे आहे. पण चला आता वेगळे जरी राहतात, त्यांनी सांगितलं ताई माझ्याकडे सदैव महाराज मंडळी येत राहतात आणि मग ते सुनानी कानकूस करण्यापेक्षा आणि वाकडं तिकडं पाहण्यापेक्षा आपल्याकडून खरं तर नाही संताची सेवा झाली तरी चालेल, पण त्यांचा तिरस्कारही होऊ नये यासाठी खरं तर आम्ही लेक सुनापासून वेगळं राहतो. पण मला असं वाटतं त्यांचं म्हणून सोडावं, पण आज कित्येक परिवार असे आहेत की ज्या परिवारामध्ये आई वडिलांना व्यवस्थित मान सन्मानानं सांभाळल्या जात नाही. आपण आता मध्ये यूट्यूबला घटना पाहिली असेल, मांजरीचा तो परिवार होता. त्या परिवारातला त्याचं वय काय फार नव्हतं, त्या दादाचं 40-45 वर्ष वय असेल. आपल्या आई वडिलांना घेऊन तो आळंदीच्या घाटावरती सोडण्याकरिता आला होता. काही महाराज मंडळीच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात, काय आहात, यांना कुठं सोडता येतं. त्यांनी सांगितलं नाही, यांना कोणीतरी भेटायला येणार आहे. आमच्या महाराज मंडळींनी सांगितलं जोपर्यंत ते भेटायला येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबतो. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही कोण आहे म्हणे आम्हाला विचारणारे. म्हणे आम्ही आळंदीचे वारकरी आहोत, ज्या महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीर लोण कीजे. एवढं सुंदर सुंदर आई वडिलांच्या सेवेविषयी वर्णन करावं, नवे नवे आई वडिलांना एवढं प्राधान्य द्यावं. आणि या माऊलींच्या भूमीमध्ये काय तुमचे आईवडील इथं सोडण्याची जागा आहे. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे घरात फार त्रास देतात म्हणून आम्ही इथं घेऊन आलो. मग आईला विचारलं का हो आई. हो म्हणे आता म्हाताऱ्या बाबाचं माझ्या पतिराजाचं वय झालं, घरात त्रास देतात ना म्हणून पोरं आम्हाला घाटावरती सोडायला आले. महाराज आमचे महाराज मंडळी ज्या वेळेला बोलायला लागले ना, मला तुम्हाला हे सांगायचं आई किती कळवळून लेकरावरती प्रेम करते. त्यावेळेला त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणत होती जाऊ द्या नका बोलू त्यांना, जाऊ द्या साहेब आम्हीच आलो बघा इथं राहण्यासाठी. खरं तर एवढं नितांत शुद्ध प्रेम करणारी मला असं वाटतं जगाच्या पाठीवर आई वडिलाशिवाय कुणीच करू शकत नाही बरं. आणि म्हणून कधी कधी आजकाल आम्हाला आहे तोपर्यंत महत्त्व कळत नाही, पण गेल्यानंतर आम्ही रडत जरी बसलो, पाहत जरी बसलो. आज 2 वर्ष झालं, इच्छा असेल कधीतरी आमच्या डोळ्याला दिसावी आमची आई, पण 2 वर्षामध्ये कधीसुद्धा या डोळ्याला दिसली नसेल. आम्हाला गेल्यानंतर एवढंच म्हणावं लागतं बरं. कहा गए ममता भरे दिन कैसे जिए जी माँ तेरे बिन ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ माँ के बिना सुना है जहाँ. अरे कौन भला दुनिया में माँ की जगह ले सखा. कोई कहते क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. आई गेल्यानंतर आम्ही पाहत बसलो, तिचं प्रेम आठवत बसून उपयोग नाही बरं. तुम्हाला विनंती असेल गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा ना आहे तोपर्यंत फक्त त्यांची मनोभावे सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांनी आपल्यासाठी खूप समर्पण केलं. दुसरं तिनं त्या ठिकाणी महाराज एका पारड्यामध्ये बाळाला ठेवलं आणि एका पारड्यामध्ये आपला प्राण ठेवला. डॉक्टर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण माझा पोटचा गोळा मात्र जगला पाहिजे म्हणून आईचं हे दुसरं समर्पण आहे. आईनं तिसरं दान केलं लेकरासाठी. ते जर कोणतं असेल तर त्या माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी रक्तदान केलं. तुम्ही म्हणताल ताई रक्तदान करणं एवढं विशेष काय. आज जर रक्त कमी पडलं तर आम्ही रक्ताच्या बाटल्या घेऊ शकतो. अरे त्या रक्तदानामध्ये आणि आईच्या रक्तदानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. महाराज आजपर्यंत विज्ञानाला सुद्धा ना उलगडलेलं कोड आहे की अरे रक्त आपलं त्या व्यक्तीला चालतं की समोरच्याचा आणि आपला ब्लड ग्रुप सारखा आहे. परंतु विज्ञानाला न उलगडलेलं कोड जर कोणतं असेल, आईचा ब्लड ग्रुप वेगळा असू द्या, लेकराचा ब्लड ग्रुप वेगळा असू द्या, पण तरी सुद्धा आईचं रक्त लेकराला चालतं. हे खरं तर जीवनातलं आईच्या विशेष आहे बरं. आणि म्हणून आईनं तिसरं दान जर कोणतं केलं असेल तर मायबाप तिनं रक्तदान केलं. आणि चौथं दान कोणतं असेल तर त्या आईनं त्या लेकरासाठी आस्तीसुद्धा दान केले. तुम्ही पहा ना कधी कधी या शरीराला जर पुरलं ना सगळं काही कुजून सडून जातं, पण हाडं मात्र जशीच्या तशी राहतात. म्हणून लोक कधी कधी वेळ आल्यावर म्हणत असतात ना दाखवू का तुला माझ्या माईच्या दुधाची ताकद. कारण ही ताकद खरं तर परमेश्वरानं त्या ठिकाणी आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केली, क्षीरसागराद्वारे दुधाची निर्मिती केली. पण या दुधामध्ये एवढी ताकद आहे ना महाराज, तर हाडंसुद्धा त्या ठिकाणी मातीत गेले
तरी कुजवू शकत नाही, एवढी ताकद आईच्या दुधामध्ये आहे. आणि 5वं दान आईनं जर कोणतं केलं असेल तर मी माफी मागून बोलते बरं, ते दान जर कोणतं असेल तर आईनं त्या लेकरासाठी तिची आबरू सुद्धा दान केली. विठ्ठल विठ्ठल. जर आई 4 चौघामध्ये बसलेली असू द्या बरं, कुठला कार्यक्रम असू द्या, आणि तिच्या लेकराला जर भूक लागली ना तर त्या ठिकाणी ती बघत नाही मी 4 चौघामध्ये आहे काय करावं, त्याही वेळेला आपला पदर सावरते, पदर घेते आणि पदराच्या आड सुद्धा लेकराला ती स्तनपान करवत असते बरं. आणि लेकराला स्तनपान करण्याचा जेवढा आनंद नाही तेवढं स्तनपान करवण्यात आनंद त्या आईला असतो. महाराज ते लेकरू लहान असतं, त्याला अगदी कधी दूध प्यायचं, काय प्यायचं, काही रडण्याशिवाय त्याला दुसरं काहीच माहिती नाही. पण ती आई वेळोवेळी जाणते माझ्या लेकराला आता कशाची गरज आहे आणि आता काय त्याला मी दिल्यानं माझं लेकरू शांत होणार आहे, माझ्या लेकराला प्रसन्नता प्राप्त होणार आहे, ही त्या ठिकाणी महाराज आई नेहमी शोधत असते बरं. पण खरंच त्या आईनं जी आबरू कधी भावासमोर उघडी केली नाही, जी आबरू कधी तिनं बापासमोर उघडी केली नाही, पण लेकरू ज्या वेळेला ती मातृत्व तिचं जागृत होतं ना त्यावेळेला मात्र समाजाचा, लोकाचा, इज्जतीचा त्या ठिकाणी विचार करत नाही, त्या लेकरासाठी ती आबरू सुद्धा दान करते. विठ्ठल आणि म्हणून पहिलं असं म्हणणं होतं बरं, माणसाचं बसणं ओट्यावरती असावं, बाईचं बसणं घरामध्ये असावं, माणसाचं खाणं झाकून असावं आणि बाईचं राहणं चुपून असावं असं म्हणायची पहिलं. पण आता बदलून गेलं, माणसाचं खाणं ढाब्यावर गेलं आणि बाईचं बसणं ओट्यावर आलं. आणि खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीचं वाटोळं झालं महाराज. आज संस्कृती संस्कार काही काही आता आपला भाग सोडून द्या, पण सिटी जर आपण गेलो ना तर अक्षरशः महाराज पोरग का पोरगी हे सुद्धा कळायला तयार नाही, एवढा कपड्याचा त्यांना विसर पडला रे. मला तर असं वाटतं जास्तीत जास्त आमचे तरुणाई फुल कपड्यामध्ये आले आणि आमच्या तरुण दिदी जास्तीत जास्त मी हाफ कपड्यावर किती सुंदर दिसेल याच्या शोधात आहे. पण मला नेहमीच पुरीच दोषी असं मी म्हणणार नाही, खरं तर आम्ही मायबाप दोषी. कित्येक वेळेला कॉलेज कुमारांनी पाहावं, मी म्हणत नाही बरं तुम्ही जीन्स घालू नका कपडे, परंतु अरे मी त्या ठिकाणी हाफ कपडे घालून आपल्या इज्जतीचा पंचनामा करण्यापेक्षा किंवा वस्तुस्थितीनं जर आपण विचार केलो ना महाराज, ही कामवासना एवढी कठीण, हे देवाधिकांना आवरणं अशक्य झालं. मग आम्ही बोंबलायचं आमच्यावरती बलात्कार झाला आणि हे झालं आणि अत्याचार झाले. अरे हे नंतर खरं तर तो ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, पण काही गोष्टी आम्ही जपणं गरजेचं आहे. आजकाल पुरी एवढ्या हाफ कपड्यावर आल्या, पण माझी विनंती मायबापाला असेल, खरं तर आपण मायबाप म्हणून एक संस्कृती जर आम्हाला भारतीय देश म्हणून आपण भारतीय देशात जन्माला आलो आणि आम्हाला जर आपली संस्कृती सांभाळायचीच असेल तर तुम्हा मायबापाला विनंती असेल की तुमचा आग्रह तुमच्या लेकीसाठी एवढाच असला पाहिजे, बाई तुला शिकायचं तेवढं शिक, परंतु हाफ कपडे मात्र तुला घालता येणार नाही, एवढी तरी तुमचा अट्टहास आग्रह असला पाहिजे. आणि आज तुम्ही तुमच्या पद्धतीनं नको तशी मुलगी जर वागायला सोडली ना महाराज तर तुम्हाला नको ते परिणाम भोगायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल आम्हाला आमची संस्कृती आणि संस्कार सांभाळणं नितांत गरजेचं आहे. मायबापाला तर मी नेहमी सांगत आले कथा कीर्तनाच्या माध्यमातून, तुम्ही तुमच्या लेकरासाठी फक्त नुसती संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडू नका, तर संपत्ती बरोबर संस्कारही कमवा. तुम्ही जर नुसती संपत्ती कमवत राहिला तर तुम्हाला म्हणावं लागेल शेवटच्या क्षणाला, बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले, मेल्यावर तिरड तू कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहुनी डोळे लाविले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले. आणि म्हणून अशी म्हणायची वेळ जर आमच्यावरती येऊ नये असं जर वाटत असेल तर संपत्ती बरोबर लेकरांसाठी संस्कारही कमवा. म्हणून मला महत्त्वाचा मुद्दा हा बोलायचा आहे की अरे माझ्या खरं तर माईनं आईनं लेकरासाठी तिची आबरूसुद्धा दान केली. इंदिरा गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाल्या ना त्यावेळेला इंदिरा गांधींना मुलाखत घेण्यासाठी पत्रकार आले, काही चॅनलवाले आले आणि त्यांना विचारलं होतं, माई तुम्ही आता इंदिरा गांधी त्या ठिकाणी पंतप्रधान झालात, तुमच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आनंद तुम्हाला कधी झाला, हा प्रश्न ज्यावेळेला इंदिरा गांधींना विचारला ना
इंदिरा गांधीच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी उत्तर, प्रत्येकाला अपेक्षा होती की ह्या म्हणतील मी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला माझ्या जीवनातला आनंद, पण त्यांनी एक उत्तर दिलं ते अतिशय सुंदर आहे आणि घरी घेऊन जाण्यासारखं आहे. इंदिरा गांधी म्हटल्या, खरं सांगू का, माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ आनंद जर कोणता असेल असं जर तुम्ही मला विचारत असाल ना, तर ज्या वेळेला मला बाळ झालं, मला राजीव झाला आणि मांडीवरती बाळाला घेऊन ज्या वेळेला मी स्तनपान करू लागले ना, माझं बाळ ज्या वेळेला मला मातृत्व जागृत झाल्यानंतर स्तनपान करू लागलं, ज्या वेळेला मुखामध्ये स्तन घेऊन ज्या वेळेला दूध त्या ठिकाणी प्राशन करू लागलं, तो माझ्या जीवनातला परमोच्च आनंद, त्या आनंदासारखा आनंद मला आज तरी दुसरा तिसरा झाला नाही. मला असं वाटतं इतकं मातृत्व श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या मातृत्व संतत्वाला मोठेपण देण्यासाठी संतत्वाकडे कुठली उपमा नसल्यामुळं मातृत्वाची उपमा देऊन संतत्व श्रेष्ठ केला अभंगाचं प्रथम चरण. लेकराचे हित